आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। धाराशिवचे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे मैदानात। निंबाळकरांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची आज जाहीर सभा। सुप्रिया सुळेंच्या प्रचारार्थ शरद पवारांची आज दौंडमध्ये सभा। बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरेंसह मवियाचे नेते उपस्थित राहणार। महायुतीचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आज सभा। कणकवलीमधल्या उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानामध्ये सभेचं आयोजन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून 2 दिवसाच्या कोल्हापूर दौऱ्यावर। इचलकरंजीमध्ये धैर्यशील वाणेंसाठी शिंदेंची आज सभा, तर रविवारी कोल्हापूरमध्ये संजय मंडलिकांसाठी बाईक रॅली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज साताऱ्यामध्ये जाहीर सभा। महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसलेंच्या प्रचारासाठी संध्याकाळी सभा होणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आज बारामतीमध्ये 4 सभा। डोरलेवाडी, उंडवडी, कडेपठार, लोणी, भापकर आणि वडगाव निंबाळकर इथे अजितदादांच्या सभा। आदित्य ठाकरेंची आज रत्नागिरीमध्ये जाहीर सभा। विनायक राऊतांच्या प्रचारासाठी चिपळूणमध्ये सभेचं आयोजन। महायुतीच्या बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी महादेव जानकर प्रचाराच्या मैदानात। डोरलेवाडीमध्ये जानकर यांची आज जाहीर सभा। महायुतीचे उमेदवार राम सातपुतेंच्या प्रचारार्थ नितीन गडकरींची आज सभा। पंढरपूरमध्ये दुपारी 1 वाजता सभेचं आयोजन। ठाकरे गटाचे नाराज नेते विजय करंजकर यांचा आज जाहीर मेळावा। मेळाव्यातून भूमिका जाहीर करणार। लोकसभेची उमेदवारी न मिळाल्यानं करंजकर नाराज। देशात पक्षांच्या राजकीय दहशतवादामध्ये वाढ। कुणी हिंदू तर कुणी मुस्लिम खतरे में है असं म्हणतं, पण देशामध्ये शेतकरी आणि मजूरच धोक्यामध्ये आहेत। बच्चू कडूंचं सरकारवर टीकास्त्र। स्वतःच्या स्वार्थासाठी राष्ट्रीय नेतृत्वाला खोटं पाडणं चुकीचं। प्रसाद लाड यांची धैर्यशील मोहिते पाटलांवर टीका, तर मोदींच्या सभेनंतर माढ्यामध्ये भाजपचा विजय निश्चित। प्रसाद लाड यांचा विश्वास। प्रचार करताना पंकजा मुंडेंची गाडी अडवली जाते। भाषण थांबवण्यासाठी घोषणाबाजीचा वापर। धनंजय मुंडेंचा विरोधकांवर आरोप।